थंडीचे दिवस सुरू आहे आणि थंडीमध्ये ना मस्त गरमागरम पौष्टिक आणि तेवढंच चटपटीत चवदार असं काहीतरी खाण्याची इच्छा होते। तर आजच्या माझ्या जेवणाचा मेनू आहे राजमा, पराठा आणि राईस। माझ्या सिंधी मैत्रिणीच्या घरामध्ये मी ही राजमा चावलची रेसिपी टेस्ट केली होती आणि आज बऱ्याच वर्षांनी त्याच चवीचं जेवण मला जेवायला मिळालं। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना बऱ्याच टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत। तर राजमा बघा किती मस्त पुरणासारखा शिजलेला आहे। तर चला आता आपण लगेच राजमा चावलच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी राजमा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। तर राजमा ना दोन प्रकारचा मिळतो, एक असा काश्मीरी राजमा आणि दुसरा आपला जो रेग्युलर असतो तो पांढरा राजमा। तर इथे मी लाल रंगाचा काश्मीरी राजमा भिजत ठेवला होता। आता हे पाणी सगळं काढून राजमा स्वच्छ धुवून घेऊया। कुकरमध्ये दालचिनीचा एक मोठा तुकडा टाकायचा, त्यामुळे काय होतं ना, ह्याची राजमा जेव्हा आपण शिजवू तर त्या राजम्याला एक छान फ्लेवर येतो। यामध्ये घालूया पाणी, पाणी आवश्यकतेनुसार घालायचं, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून एक साधारण आपल्याला 3 शिट्ट्या ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत। आता इथे राजमा आपल्याला दोनदा शिजवून घ्यायचा आहे, तर पहिल्यांदा मी फक्त 3 शिट्ट्या करून घेते। कुकरची वाफ गेली, कुकर थंड झाला की मग आपण झाकण उघडून त्यातला राजमा चेक करूया। तर सुरुवातीला जसं मी सांगितलं की राजमा आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाहीये, 70 ते 80% फक्त शिजवून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता राजमा हा आपला शिजलेला आहे, पण अगदी खूप मऊ असा झालेला नाहीये। राजमा नवीन असेल तर लवकर शिजतो आणि थोडा जुना झाला ना की शिजायला वेळ लागतो। इथे मी 80% राजमा शिजवून घेतला आहे। राजमा कच्चा नाहीये, पण तो खूप जास्त मऊ देखील झालेला नाहीये। तर चला आता आपण पुढची सगळी तयारी करून घेऊया। अर्धा इंच आलं, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे। तर इथे आपल्याला ना ह्याचा ठेचा करून घ्यायचा आहे, चिरून घालायची नाही, कारण जेव्हा आपण लसूण आलं मिरची चिरून घालतो तर त्याचा फ्लेवर किंवा त्याची टेस्ट भाजीमध्ये वेगळी येते। तर इथे आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे। बघू शकता ठेचा आपला तयार झालेला आहे। आता हा बाजूला ठेवूया आणि राजम्याच्या ग्रेव्हीसाठी लागणारी तयारी करून घेऊया। तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत। आजच्या आपल्या ग्रेव्हीचा बेस असणार आहे तो म्हणजे कांदा आणि टोमॅटोचा। कांदा टोमॅटोच्या बेसमुळे ना ही ग्रेव्ही अगदी रेस्टॉरंट सारखी होते किंवा टिपिकल सिंधी पंजाबी घरामध्ये जशी राजमाची ग्रेव्ही बनवली जाते ना, अगदी त्याच पद्धतीने होते। तर कांदा आपल्याला रफली चॉप करून घ्यायचा आहे, अगदी बारीक चिरण्याची काहीच गरज नाही, कारण हा सगळा कांदा आपल्याला मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यायचा आहे। अजिबात पाणी न घालता मिक्सरला आपण हे वाटून घेऊया। आता भाजीची फोडणी करायला घेऊया। कुकरमध्ये 1.5 चमचा एवढं तेल घातलं आहे। फोडणीला तमालपत्र, लवंग, वेलची, चक्रफूल आणि काळी मिरी घालायची। फोडणी छान तडतडली की यामध्ये आपण हा जो ठेचा करून घेतला होता ना आलं मिरची लसूणचा, तो परतून घेऊया। ठेचा हा थोडासा परतला गेला की यामध्ये लगेचच आपण कांद्याची जी पेस्ट केली होती किंवा प्युरी केली होती ती घालणार आहोत। तर ही जी राजम्याची ग्रेव्ही आहे ना ती खूप छान बनली होती, सगळ्यांना घरामध्ये खूप आवडली। सगळे पदार्थ आपल्याला मिक्सरमध्येच पेस्ट करून घालायचे आहेत, त्यामुळे अगदी झटपट बनते। तर एकदा नक्की ट्राय करा। आता कांदा आपल्याला ना छान व्यवस्थित त्याचं पाणी सुकेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी काय करते ना, टोमॅटोची प्युरी करून घेते। तर इथे मी साधारण 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आहेत। टोमॅटो घेताना छान पिकलेले लाल रंगाचे रसरशीत असे बघून घ्यायचे, म्हणजे ग्रेव्हीला रंग आणि चव दोन्ही पण छान येते। मी इथे मिक्सरला टोमॅटोची प्युरी करून घेते। तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल। तर आता मिक्सरला टोमॅटोची प्युरी देखील आपली करून झालेली आहे। कांद्याचा रंग पण बघा छान परतला गेलाय, कांदा आपला मस्त सोनेरी रंगावर। या स्टेजला आपल्याला टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे। टोमॅटोच्या प्युरीमधलं सगळं पाणी आटेपर्यंत आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे। तोपर्यंत मिक्सरला थोडेसे राजमा आपण पाणी घालून त्याची प्युरी करून घेणार आहोत। कांदा टोमॅटो छान परतलाय, त्यामध्ये घालूया पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर आणि 2 चमचे छोले मसाला। छोले मसाला जर नसेल तर त्या जागी तुम्ही 1 चमचा गरम मसाला देखील वापरू शकता। आता हे मसाले आपण छान व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे त्यातला कच्चेपणा सगळा निघून जाईल। यामध्ये घालूया शिजवलेले राजमा, मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये ना आपल्याला गरजेनुसार पाणी ॲड करूया। तर मी खूप जास्त पातळ अशी ग्रेव्ही केलेली नाहीये, थोडी घट्टच ठेवली आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय। राजम्याची जी आपण पेस्ट केली होती ना मिक्सरला ती ॲड करून पुन्हा मिक्स करून कुकरच्या आपल्याला साधारण 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत।
चला राजमा शिजतोय तोपर्यंत आपण भाताची तयारी करूया। तर इथे मी बासमती राईस घेतला आहे, जो बिर्याणीचा राईस असतो तो। त्याला आपल्याला व्यवस्थित चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 पाण्याने। बिर्याणी राईसच्या जागी तुम्ही सोना मसुरी राईस किंवा पुलाव राईस देखील घेऊ शकता, ज्याचा भात मोकळा होतो ना असाच तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे। तर पाणी घालून आपल्याला हे अर्धा तास तांदूळ भिजत ठेवायचे आहेत। तोपर्यंत इथे मी पराठा बनवून घेते। तर आपली रेग्युलर जी आपण पोळीची कणिक मळतो ना तशीच मी कणिक मळलेली आहे आणि आता ह्याचा आज मी मस्तपैकी त्रिकोणी पराठा करणार आहे। तर अगदी सोपा आहे, वेगळं त्याच्यात असं काहीच नाहीये। पोळी लाटून झाल्यावर त्याला सुरीने कट द्यायचा, तेल लावायचं आणि त्यावर ना गव्हाचं पीठ थोडंसं आपल्याला बुरबुरून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातले सगळे पदर व्यवस्थित सुटले जातील। आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ही घडीची पोळी किंवा हा जो पराठा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे। राजम्याबरोबर ना हा पराठा खूप छान लागतो, मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत असा पराठा आपला तयार होतो। नेहमी आपण पोळ्या करतच असतो, तर त्याच कणकेची थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण हा पराठा केला ना तर चव पण त्याची छान लागते। तर मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। अगदी सोपा आहे। जेव्हा पाहुणे येतात ना तेव्हा तुम्ही हे पराठे करून पहा, अगदी फटाफट तयार होतात। पोळ्या लाटायला तरी मी म्हणते जास्त वेळ लागेल, पण हे पराठे अगदी झटपट असे तयार होतात आणि लागतात पण एकदम चवीला छान। पराठा लाटताना खूप जास्त आपल्याला पातळ लाटायचं नाही, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे। तर आता इथे पराठा माझा लाटून झाला आहे, तव्यावर लगेच आपण शेकून घेऊया। ते नेहमीची महाराष्ट्रीयन घडीची पोळी भाजतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। या पराठ्याला तुम्ही भाजताना तेल लावू शकता, बटर लावू शकता किंवा अगदी तूप देखील लावून भाजू शकता, पण आज इथे मी तेल टाकूनच हा पराठा दोन्ही साइडनी मस्त खमंग खरपूस असा भाजून घेतला आहे। पंजाबी भाज्यांबरोबर ना हे त्रिकोणी पराठे खूप छान लागतात। जेव्हा पण माझ्याकडे कुठली पंजाबी भाजी केली जाते ना तेव्हा हे त्रिकोणी पराठे मी बऱ्याच वेळा करत असते। तर मस्त आपले खमंग खरपूस असे हे पराठे देखील तयार झाले आहेत। पराठे होईपर्यंत कुकरची देखील वाफ गेली आहे आणि राजम्याला रंग बघा किती छान आलेला आहे। अगदी कमी तेलातला हा राजमा आज आपण बनवला आहे, साधारण 4 जणांना हा राजमा पुरेल। तर आता यामध्ये मी घातलंय थोडंसं बटर आणि कोथिंबीर। बटर घातल्यामुळे ना या राजम्याची टेस्ट आणखी जास्त एनहान्स होते। राजमा कुकरला 2दा शिजवण्याचं कारण म्हणजे दुसऱ्यांदा जेव्हा आपण हा राजमा शिजवतो मसाल्यासोबत तेव्हा मसाल्याचे सगळे फ्लेवर्स या राजम्यामध्ये ब्लेंड होतात आणि तुम्ही बघू शकता मस्त पुरणासारखा मऊ असा आपला हा राजमा देखील शिजलेला आहे। सर्व करण्यापूर्वी मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची। राजम्याचा जोडीदार म्हणजे चावल। तर आता हे चावल बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल तापत ठेवलंय, दुसऱ्या गॅसवर पाणी उकळायला ठेवलं आहे। आज मी ना सिंधी पद्धतीचे हे राजमा चावल बनवतेय। अर्ध्या तासामध्ये तांदूळ पण आपले छान भिजले गेलेत। आता हे तेलावर आपल्याला तांदूळ 1-2 मिनिट पर्यंत फक्त परतून घ्यायचे आहे। अगदी हलक्या हाताने परतायचे बरं का, नाही तर मग काय होईल ना त्या तांदळाचा दाणा जो आहे तो तुटला जाईल। पाणी उकळतंय तोपर्यंत झाकण ठेवून आपण हे तांदूळ वाफवून घेऊया। आता तांदूळ आपले छान मस्त मोकळे झाले आहेत। आता यामध्ये आपण उकळलेलं पाणी घालूया। उकळलेलं पाणी घातल्यामुळे ना तांदळाचं एक शीत मोकळं होतं, शिवाय आपण हे तेलामध्ये देखील परतून घेतले आहेत। यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हा तांदूळ जो आहे किंवा हा भात जो आहे हा असाच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। भातातलं पाणी कमी झालं की झाकण ठेवून 5 मिनिट आपण मंद गॅसवर हा भात शिजवून घेणार आहोत। भात मस्त मोकळा सळसळीत तयार झालेला आहे। यावर कोथिंबीर टाकून आपण लगेच गरम गरम सर्व करूया। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हिवाळ्यातला साधा सोपा मेनू, मला कमेंट करून नक्की कळवा। तर आजच्या जेवणामध्ये होतं माझं कांदा, लोणचं, पापड, सिमला मिरचीची सुकी भाजी, पीठ पेरून आपण करतो तीच, आणि मस्त गरमागरम राजमा। खरं सांगते घरामध्ये सगळ्यांना आजचा हा मेनू खूप जास्त आवडला, खूप जास्त टेस्टी असा झाला होता। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा, मला खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्की आवडेल। बऱ्याच वेळा काय होतं ना भाज्या आपल्याकडे असतात पण त्याच भाज्या खाऊन देखील कंटाळा आलेला असतो। तर अशा वेळेस ही राजमा चावल आणि पराठ्याची रेसिपी नक्की ट्राय करा। खूप पटकन होणारी आणि तेवढीच पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। तर चला पुन्हा भेटूया लवकरच, तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा। बाय।